माझं नाव मंगेश जानू माले। माझ्या वडिलांनी 2005 मध्ये जागा खरेदी करताना घेतलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 15 ते 16 वर्ष इथे शेती करतोय आले आणि ते म्हणाले की आम्ही ॲक्विजिशन केलेलं आहे 1965 मध्ये। 1965 मध्ये ॲक्विजिशन केल्यानंतर ते बोलत तुम्ही कोर्टात जा, तुमचा आपला भूमी अभिलेखकडे अपील केलेला, तर तिथे त्यांनी त्यांचं म्हणजे रेल्वेच्या साईडने निकाल। माझं नाव मंगेश जानू माले। माझ्या वडिलांनी 2005 मध्ये जागा खरेदी करताना घेतलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 15 ते 16 वर्ष इथे शेती करतो। 2005 मध्ये आम्ही जागा खरेदी करताना घेतलेली आहे। त्याचा 7/12 फेरफार झालेला आहे आणि आज रोजी कोर्टामध्ये मॅटर चालू असताना एसडीओ मॅडम, उपविभागीय अधिकारी आणि उपसंचालक मुंबई प्रदेश यांच्याकडे मॅटर चालू असताना त्याच्या तारखेचे नोटीस पण आलेले आहेत। प्रकरण न्यायालयात पेंडिंग असताना देखील रेल्वेवाले आमच्यावरती जबरदस्ती करत आहेत। तरी आमची त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की न्यायालयामधून जेव्हा एखादा आदेश पारित होईल ना, त्यानंतरच तुम्ही काम चालू करायला, अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली। पण ते वारंवार, आता आजची 5वी वेळ आहे, ते वारंवार आमच्यावरती जबरदस्ती करायला येत आहेत। तरी आमच्यावर अन्याय होत आहे। त्यासाठी किती एकर जागा आणि काय तुमची मागणी? जागा आमची टोटल 51 गुंठ आहे, त्याच्यामध्ये 11 गुंठ बाधित झालेली आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1965 मध्ये ॲक्वायर केलेले आहे, पण ॲक्च्युअली मध्ये आमचा 20चा 1चा असा गट आहे। पण ते जागा तर 20-1चा जर ते म्हणतात ते घेतलेले आहे, पण आमचा तर 20-1चा आहे। तर आमच्या गटातून गेलेले आहे, त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही आहे, तर आमच्यावरती जबरदस्ती करू नये अशी आमची इच्छा आहे। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की वर्षानुवर्ष सदर 7/12 या जागेचा 7/12 जानूरामा माळी यांच्या नावे असताना देखील कोणतेही जमीन अधिग्रहणाचे कायदे नियम न पाळताना त्यावर अतिक्रमण म्हणजे अति दहशत करून किंवा दादागिरी करून त्यांच्यावर 5वी वेळ झालेली आहे की या ठिकाणी ते दादागिरीने ही जागा ग्रहण करण्यासाठी येत आहेत। आम्हाला प्रशासनाला आणि रेल्वे प्रशासनाला सांगायचं आहे की असं शेतकऱ्यांकोणावर अन्याय करू नका। हा शेतीप्रधान देश आहे, शेतकरी जगला तर देश जगेल या तत्वावर चाला आणि शेतकऱ्याचा मोबदला द्या। सदर संदर्भ घेऊन आम्ही 2 दिवसापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना भेटलोय। त्यांनी देखील स्थानिक पोलीस स्टेशन आणि आयुक्तालयाला आदेश दिलेले आहेत की असं शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने कोणतं तरी वर्तन करा। तरी देखील त्या पोलीस प्रशासनाला देखील न जुमानता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि हे रेल्वे प्रशासन हे दादागिरी करत आहे आणि ही दादागिरी आम्ही यांनी जुमून घेणार नाही। आपण पाहत असाल आज या ठिकाणी 200-300 कार्यकर्ते आहेत, पण यानंतर जर तुम्ही येणार असाल तर 3000 कार्यकर्ते तुम्हाला टक्कर देण्यासाठी इथे आम्ही तयार ठेवू आणि तुम्हाला दाखवून देऊ की शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल तर त्या अन्यायाला कशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी उत्तर देणार। म्हणून शेतकऱ्यांना अन्याय करू नका, ते जागा द्यायला तयार आहेत, त्यांचा बेनिफिट त्यांना द्या आणि खुशाल त्यांची जागा घ्या। 14 गाव आमच्या या परिसरातील 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचा सरचिटणीस या नात्याने या ठिकाणी मी खास करून इथे आलेलो आहे। जर शासन अशा प्रकारचं जर जबरदस्ती करेल तर आम्हाला एक कुठली तरी क्रांती इथे घडवावी लागेल, अन्यथा शासनाने ही दखल घ्यावी की या शेतकऱ्यांच्यावर अन्याय करायचा थांबवावा। इथे ही 5वी वेळ आहे, पुन्हा येणार नाही याची दक्षता घ्या किंवा पुढील आंदोलनाला सामोरे जा। जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला शासन आणि स्थानिक प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था हीच जबाबदार राहील। कल्याण ग्रामीणचे आमदार आणि कार्यसम्राट असे असलेले आपले लोकप्रिय कल्याणचे खासदार यांच्यापर्यंत हा विषय पोचला असता त्वरित खासदार साहेबांनी यांना कळवण्यात आलं, यांची मुलाखत घेतली, यांना मुलाखतीसाठी बोलून घेतलं, त्याचा मी स्वतः दुवा आहे। आम्ही त्यांचे जे प्रकरण आहे ते खासदार साहेबांपर्यंत मांडले, त्याच्यावर सर्वपरीने आम्ही डेप्युटी कलेक्टर साहेबांपर्यंत यांची बैठक बसून घेतलेली होती। रेल्वेचे अधिकारीही काल गेलेले मीटिंगसाठी, स्वतः मी काल तिथे हजर होतो। परंतु हे जे प्रशासन मधल्या फलीचं जे काय यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये थोडंसं दुभाव आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक होणार नाही असे आम्ही शिवसेनेच्या वतीनं, मी एक शिवसेनेचा छोटा पदाधिकारी म्हणून आज इथे आलेलो आहे। पुढच्या वेळेला सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, जिल्हा प्रमुख सर्व काही जे काही आहे ते ताकदीने येतील आणि यांच्या पाठीशी उभे आहेत, कारण यांचे खूप मोलाचं सहभाग आहे आमच्या पूर्ण याच्यामध्ये। त्याच्यामुळे यांच्या पाठीचे शिवसेना परिवार हा सदैव आहे।